राज्यभरात तापमानाचा कहर होतोय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। नागपूरमध्ये उन्हाचा पारा 46 अंशांच्या पार गेलाय। सिग्नलवर फॉगर लावण्यात आलंय। फॉगरमुळे सिग्नलवर थांबणाऱ्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळतोय। या उपक्रमाचं नागरिकांकडून कौतुक केलं जातंय। अकोलामध्ये उष्णतेचा कहर कायम असून जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। नागरिकांना त्यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जातंय। चंद्रपूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। उद्यापासून 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट आहे। तर चंद्रपूरचं तापमान हे 46 अंशांवर गेल्यानं खबरदारीचं आवाहन केलं जातंय। भंडारामध्ये उष्णतेचा कहर कायम असून तब्बल 45 अंश तापमानाची नोंद झाली आहे। प्रखर उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत। शीतपेयांच्या दुकानांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत। नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये त्यामुळे वाढ झाली आहे। प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय। अमरावतीला उष्णतेचा रेड अलर्ट जारी। मागील काही दिवसांपासून तापमान 46 अंशांच्या पुढे जात असून आजही पारा 46 पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जातंय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांपर्यंत पोहोचलाय। शेतमजुरांनी छत्र्यांचा सहारा घेतलाय। शेतात सध्या फळबागांसाठी लागणारी रोप बांधणीचं काम सुरू आहे। ठाण्याच्या शहापूरमधील गुंडे डेहणे या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहेत, त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे। पिंपरी चिंचवडकरांसाठी चिंता वाढली आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण साठ्यात झपाट्यानं घट झाली आहे। आगामी काळामध्ये पाणी कपातीची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे।